अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या करायला कोणाला नाही आवडणार? चला तर मग आज मी तुम्हाला चपाती फुगवण्याच्या 3 पद्धती सांगते बरं का. तर सगळ्यात सुरुवातीची पद्धत. सुरुवातीला तर असा कणकेचा एक गोळा घ्यायचा. हां, पण कणिक किमान 15 मिनटं भिजलेली पाहिजे. म्हणजे कणिक मळली की लगेच चपाती लाटायला घ्यायची नाही. त्याला 15 मिनटं तसंच भिजत ठेवायचं. म्हणजे काय होतं, चपाती एकदम मऊ लुसलुशीत होते. आता सुरुवातीच्या पद्धतीत अशी एक लाटी लाटून घ्यायची, अगदी लंबाकृती. आणि बरोबर मध्ये ह्याला चिमटून घ्यायची. म्हणजे हे जे 2 भाग होतात, दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आणि वरतून भरपूर असं कोरडं पीठ टाकायचं आणि त्यानंतर ह्याला बंद करायचं. कोरडं पीठ टाकल्यामुळे काय होतं की आतून चपाती चिटकत नाही आणि मस्तपैकी फुगते. आता ह्याला बंद करताना एक काळजी मात्र घ्यायची. ह्याच्या कडा चिमटून घ्यायच्या, पण मधोमध जास्त दाब द्यायचा नाही. जर मधोमध दाब दिला की ती चिकटणार आणि मग तुमची चपाती फुगणारच नाही. हे बघा, आहे की नाही हा गोल, म्हणजे ह्याला लाटायलासुद्धा सोपं जातं. आता ह्याला आपण पुन्हा पिठामध्ये घोळसून डबल लाटून घेऊया. आता ही आपल्याला हव्या त्या आकारात लाटून घ्यायची. हां, पण माझं पोळपाट जुनं आहे बरं का. मंडळी, हे 3 पिढ्यांचं पोळपाट आहे. म्हणजे आम्ही 3री पिढी आहे ह्याचा वापर करतो आहे. त्यामुळे हे चपाती जी आहे ना, ती हे खाली पोळपाटाला चिकटते. म्हणून मी कोरडं पीठ अधूनमधून ह्याला जरा जास्त लावलं आहे. तुमचं जर लाकडी पोळपाट असेल तर तुम्हाला एवढं कोरडं पीठ लावायची गरज नाही. हे बघा, तुम्हाला हव्या त्या आकारापर्यंत म्हणजे पातळ जाड तुम्ही लाटून घेऊ शकता. फक्त महत्त्वाची टीप म्हणजे हलक्या हाताने चपाती लाटायची. जर तुम्ही दाबून लाटली तर आतमधले जे पदर असतात ते एकमेकाला चिटकतात आणि मग चपाती तुमची फुगणारच नाही. अगदी हलक्या हाताने, मोकळ्या हाताने ती चपाती लाटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे की नाही, तर मी तुम्हाला तिन्हीही चपात्या आधी लाटून दाखवते आणि तिन्ही नंतर आपण एकसाथ भाजून घेऊया. आता माझी चपाती जवळजवळ लाटून झाली आहे. ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया, म्हणजे आपल्याला मग दुसरी पद्धत बघायला होईल. आता मी ही काढून ठेवते. तर अगदी सोप्या पद्धती आहेत बरं का या. तुम्ही सहज घरी करू शकता आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या घरी कोणत्या पद्धतीची चपाती केली जाते. तर ही आहे 3 पदरी पद्धत. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 पदर येतात बरं का. म्हणजे तुम्ही जर चपाती ओपन केली तर आतमध्ये त्याच्या 3 लेयर असतात आणि माझ्या घरी सर्रास हीच पद्धत वापरली जाते. तर सुरुवातीला अशी चपाती थोडी लाटून घ्यायची. त्यानंतर त्याला भरपूर तेल लावायचं आणि वरतून भरपूर कोरडं पीठ टाकायचं. ही प्रोसेस सगळ्या पद्धतीमध्ये सेम आहे. यामुळे चपाती फुगायला मदत होते. आता ह्याचे 3 लेअर कसे करायचे, तर पहिल्यांदा तर बरोबर मधून फोल्ड करायची. ही झाली पहिली लेअर. आणि वरतून अजून ह्याला तेल लावायचं आणि पुन्हा कोरडं पीठ घालायचं आणि पुन्हा एकदा ही बरोबर मधून फोल्ड करायची. म्हणजे ह्याचा आकार होतो त्रिकोणी. आणि या त्रिकोणीला गोल करणं म्हणजे एका गृहिणीचंच काम आहे बरं का. हे बघा, आता ह्याला गोल करायचं असेल, म्हणजे तुम्ही नवीन शिकत असाल तर हाताने सुरुवातीला असं गोल गोल फिरवून ह्याला गोल आकारात करू शकता आणि जमेल तेवढं कडाच चिमटवायच्या, मधोमध जास्त प्रेस करायचं नाही. म्हणजे चपाती फुगायला खूप मदत होते. हे बघा, मी तुम्हाला थोडीशीच करून दाखवते आणि आहे या त्रिकोणाचा गोल करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की त्रिकोणापासून गोल कसा करायचा. हे बघा, सुरुवातीला तर खालची बाजू लाटायची. म्हणजे जी खालची कडा आहे ना, ती फक्त लाटून घ्यायची आणि त्याला गोलाकार केलं की मग वरच्या दोन्ही पण कडा थोड्या थोड्या लाटायच्या. सुरुवातीला एकच टार्गेट ठेवायचं की हा त्रिकोण आहे आणि याला आपण गोल करायचा आहे. हे बघा, आता हा गोल झालेला आहे. आता ही चपाती गोल झाली की मग ह्याला पुढे आपण पूर्ण चपाती लाटून घ्यायची. तर तीसुद्धा लाटताना महत्त्वाची टीप म्हणजे अगदी मोकळ्या हाताने लाटणं फिरवायचं. जर तुम्ही लाटणं जोरात धरलं, दाबून धरलं, तर चपाती आतली बाजूंनी चिकटते आणि ती फुगत नाही. हे एकच महत्त्वाचं टार्गेट. हे बघा, तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठी जशी तुम्हाला लाटायची त्या पद्धतीने लाटून घ्या. मी फार पातळही चपात्या लाटत नाही आणि जाड तर बिलकुलच लाटत नाही. अगदी मध्यम आकाराच्या लाटते. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेऊया आणि मग तुम्हाला मी 3री पद्धत सांगते. अगदी सोपी आणि कोणालाही सहज जमेल. ज्याला चपाती लाटताच येत नाही ना, त्याचीसुद्धा चपाती फुगेल. हे बघा, 3 पदरी ही चपाती आहे ना, ती सगळ्यात अवघड मानली जाते. म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी ही जरा अवघड असते. सुरुवातीला ही सगळ्यांना जमत नाही. आता आपण 3री पद्धत बघूया. आणि 3री पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की जाता जाता व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या घरी कोणती पद्धत वापरतात तेही मला सांगा. चपाती थोडीशी लाटून झाली का सेम पद्धत, तेल लावायचं आणि वरतून कोरडं पीठ घालायचं, जे सगळ्या पद्धतीत असतं.
त्यानंतर मात्र ह्याचा हुंडा करायचा, जसं आपण मोदकाचा करतो की नाही. म्हणजे बाजूच्या कडा एकत्र गोळा करायच्या आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा. आकार जमलाच पाहिजे असं काहीही नाही, कसलाही आकार येऊ द्या, काही फरक पडत नाही. आणि त्याला पुन्हा पिठात गोळसायचं आणि लाटायचं. माझं पोळपाट जुनं आहे, त्यामुळे मला कोरडं पीठ जास्त वापरावं लागतं आहे. तुम्हाला कमी लागत असेल कमी करा, हरकत नाही. मी जेव्हा चपाती भाजते ना तेव्हा झाडून भाजते, म्हणजे एकदा झटकली की त्याच्यावरचं कोरडं पीठ पण निघतं, त्यामुळे ते आहे असं पीठ राहत नाही. आणि हे गोलाकार असल्यामुळे ही लाटायला एकदम सोपी आहे बरं का. ह्याचा आकार आधीच गोल होता, त्यामुळे सहज लाटली जाते. ही पद्धत सगळ्यात जास्त सोपी असल्यामुळे तुम्ही सुरुवात ह्या पद्धतीपासून केली तरी चालेल. हे बघा, अगदी सोपी आणि पटकन होते. आता मी तुम्हाला तिन्ही चपात्या भाजून दाखवते. आणि तिन्ही चपात्या भाजल्या की हमखास फुगणार ह्याची गॅरंटी मला तर असतेच, पण तुम्हाला पण यापुढे होणार, कारण तुम्ही अशा पद्धतीने चपाती लाटा आणि तुमची फुगली की मला कमेंट करून मात्र सांगा. आता सुरुवातीला तर ही चपाती जेव्हा आपण तव्यावर टाकतो ना तेव्हा तवा गरम असला पाहिजे. तवा जर थंड असेल ना तर ती चपाती व्यवस्थित पचत नाही म्हणजे कशी, ती हिरवी राहते, व्यवस्थित भाजली जात नाही. एका बाजूने बुडबुडे आले की चपाती पलटायची. आणि आता ही चपाती फुगली की मग पलटून आपण त्याला तेल वगैरे लावायचं तोपर्यंत, आणि मग पलटून घ्यायची. चपाती ही मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजायची, गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही. त्यामुळे चपाती आहे ना व्यवस्थित भाजत नाही. आमच्याकडे पद्धत आहे, त्याला वडाक चपाती असं आम्ही म्हणतो. म्हणजे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला काही माहिती नाही. कधी कधी कसं होतं, हे किनारा दिसतो की नाही तुम्हाला, हा कच्चा राहतो, म्हणजे व्यवस्थित भाजला जात नाही. त्यावेळेस काय करायचं, आपल्या हातात जे उलताण आहे की नाही, ज्याने आपण चपाती भाजतोय ती दाबून धरायची. जिथे भाजत नाही ना, जिथे कच्ची चपाती वाटते तिथे अशी वरतून दाबून धरायची, म्हणजे तो भागसुद्धा व्यवस्थित भाजला जातो. असं शक्यतो कडेला होतं, किंवा कधी कधी कोणाची चपाती जर मनोबत चिकटली असेल ना तर त्याची मधली चपाती भाजली जात नाही. असं त्याला प्रेस करायचं, म्हणजे कडेने सुद्धा मस्तपैकी चपाती भाजली जाते. आता ही चपाती भाजून झाली, मी तुम्हाला दुसरीसुद्धा दाखवते. हे बघा, आपण दुसरी चपाती भाजतोय आता, तर ही थोडी मी फास्ट करते व्हिडिओ, म्हणजे तुम्हालासुद्धा बोर होणार नाही आणि आपल्याला तिसरी चपातीसुद्धा फुगलेली दाखवायची की नाही. हे बघा, एका साईडून तेल लावायचं, दोन्ही साईडून व्यवस्थित चपाती भाजायची. चपाती कच्ची ठेवायची नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी चपाती भाजता त्या पद्धतीने भाजा, पण फुगली मात्र पाहिजे. चपाती फुगली की ती खायलासुद्धा छान वाटते बरं का. हे बघा, आणि कोणत्याही गव्हाचं पीठ असू द्या, चपाती तुमची हमखास फुगणार. फक्त एक काळजी घ्यायची की मोकळ्या हाताने चपाती लाटायची आणि मध्ये कोरडं पीठ व्यवस्थित टाकायचं. ही तिसरी चपातीसुद्धा माझी झाली का. मी तुम्हाला माझी जी 3 पदरी चपाती केलेली ना, म्हणजे मी राहिलेल्या सगळ्याच चपात्या 3 पदरीच केलेल्या आहेत, त्यातली एक चपाती तुम्हाला अलगद थोडी फाडून दाखवते, म्हणजे आतमधले पदर मोकळे सुटलेत की नाही हेही तुम्हाला कळेल. आणि मग ती, हे बघा, अशा पद्धतीने चपाती भाजली की ही पण काढून ठेवूया आपण. आणि मी तुम्हाला एक चपाती दाखवते. आणि आमच्याकडं 3 पदरीच चपाती केली जाते बरं का, अगदी हमखास, आणि मला वाटतं प्रत्येकाच्याच घरी होत असावी. हे बघा, माझी चपाती भाजून तयार आहे. आणि जर तुमच्या आतमधले जे पदर आहेत 2 पदरी किंवा 3 पदरी वेगवेगळे सुटले की समजायचं तुम्ही चपातीमध्ये एकदम परफेक्ट आहात. आणि तुम्हाला जर चपाती आली का माझ्या व्हिडिओला मात्र लाईक करून जायचं. हे बघा, 1 मिनिट, गरम चपाती असल्यामुळे थोडा मला चटका बसला. हे बघा, तर लवकरच भेटू पुढे नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.